नमस्कार, माझं नाव अभिषेक पांचाळ आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण सिडको आणि म्हाडा लॉटरीबद्दल व्हिडिओ बनवत असतो. तर म्हाडाने त्यांची कोकण मंडळाची 2021ची लॉटरी जी आहे ती अनाऊन्स केलेली आहे. त्याबद्दल आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही वरतून आय बटनवरून तो व्हिडिओ बघू शकता. त्यामध्ये बऱ्याच लोकांना काही प्रश्न होते, ते होते 20% सर्वसमावेशक घरांबद्दल. तर त्याबद्दल आपण थोडीशी क्लॅरिटी आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की 20% सर्वसमावेशक घरं काय आहेत आणि त्याच प्रकारे प्रधानमंत्री आवास योजनेचा बेनिफिट तुम्ही 20% सर्वसमावेशक घरांना घेऊ शकता की नाही, ह्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याचप्रमाणे माझा नेहमी प्रयत्न राहतो की तुमच्यापर्यंत मी अशी माहिती पोहोचावी जी कोणत्याही बुकलेटमध्ये किंवा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्हाला भेटणार नाही आहे. तर अशीच 2 व्हिडिओ आपण येत्या टाइममध्ये बनवणार आहोत. या वीकेंडपर्यंत माझा प्रयत्न राहील की ते व्हिडिओ लाईव्ह व्हावे म्हणून. तर ह्यामधला जो पहिला व्हिडिओ आहे तो असणार आहे की एक्झॅक्टली ॲप्लिकेशन कधी करावं आणि त्याचप्रमाणे पेमेंट करण्याची योग्य वेळ कोणती आहे, तर त्याबद्दल डिटेल डिस्कशन आपण त्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि दुसरा व्हिडिओ असणार आहे तो आपला असणार आहे की ॲप्लिकेशन्सबद्दल, की एका कुटुंबातून नक्की आपण किती ॲप्लिकेशन्स करू शकतो जेणेकरून आपले घर लागण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढतील. हे 2 व्हिडिओ आपल्या येत्या काळामध्ये येणार आहेत. तर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून जेव्हाही हे व्हिडिओ लाईव्ह होतील त्यावेळी तुम्हाला इमिडिएटली इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तर आता जास्त टाइम वाया न घालवता आपण आपल्या मेन व्हिडिओकडे. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की 20% सर्वसमावेशक घरं म्हणजे काय असतात. काही दिवसाआधी गव्हर्नमेंटने एक स्कीम लॉन्च केली होती, ज्याच्या अंतर्गत कोणताही डेव्हलपर 3000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त जागा जर डेव्हलप करत असेल तर अशा केसमध्ये त्याला काही घरं जी आहेत ती EWS आणि LIG कॅटेगरीसाठी राखीव ठेवण्यात आली होती. तर ही जी घरं आहे ती जवळपास 20% घरं असणार होती. आणि त्याचप्रकारे ही जी घरांची सेल आहे तो म्हाडाच्या थ्रू होणार होता आणि ह्याची जी किंमत असणार आहे ती फिक्स कॉस्ट म्हणजे जी त्यांची कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ती प्लस 20% असणार होती. आता ही जी ॲडिशनल 20% कॉस्ट आहे त्यामध्ये 10% किंमत जी आहे ती म्हाडाला ॲज अ प्रशासकीय शुल्क म्हणून तुम्हाला पे करायचं असतो आणि बाकीची 90% जी किंमत आहे ती तुम्हाला डेव्हलपरला पे करायची असते. तर हे झालं थिअरॉटिकल नॉलेज. प्रॅक्टिकली काय होतं आपण ते बघून घेऊया आता. तो पहिला जो पॉईंट आहे ते बघा, घरं जे आहेत ते 20% बोलली जातात, पण ॲक्च्युअल कॅल्क्युलेशनमध्ये घरं जी असतात ती थोडी कमी असतात. साधारणतः 8.5%च्या आसपास माझ्या अंदाजाने ही घरं येत असतात. दुसरी जी इम्पॉर्टंट कंडिशन असते ती म्हणजे आहे की किंमत किती असते. तर बघा, आपण म्हटलं आहे की कन्स्ट्रक्शन कॉस्ट प्लस 20%, पण ॲक्च्युअल जी प्राइस असते ती मार्केट रेटपेक्षा साधारणतः अर्धी किंवा त्यापेक्षा कमीही असू शकते. आता हे डिपेंड आहे की ते कोणत्या लोकेशनला आहे. जर समजा चांगल्या लोकेशनला असेल तर अशा केसमध्ये घराची किंमत जी असते ती अर्धी किंवा त्यापेक्षा कमी असते. पण जर हे घर आउटर लोकेशनला असेल किंवा कुठल्या गावाच्या ठिकाणी असेल तर अशा केसमध्ये मात्र ही किंमतची गॅप जो असतो तो थोडा कमी होऊन जातो. फॉर एक्झाम्पल समजा हे घर जे आहे ते ठाण्याला विकायला आहे, तर अशा केसमध्ये मार्केट रेटपेक्षा ते घर जवळपास तुम्हाला अर्धी किंवा त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये मिळू शकतं. पण तेच जर घर जर तुम्ही आउटर लोकेशनला गेलात, म्हणजे समजा ते घर पालघरला अवेलेबल असेल, तर अशा केसमध्ये मात्र तुमची घराची किंमत जी आहे ती मार्केट रेटच्या जवळपासच असून अशी मार्केट किंमत आहे त्याचा अंदाज घेण्यासाठी तुम्ही त्या डेव्हलपरची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्ही व्हिजिट करू शकता. तिथे तुम्हाला एक्झॅक्ट किंमत किती आहे ती कळून जाईल. आता बघा, ही किंमत जी आहे ती एक्झॅक्टली या घरांसाठी लागू होणार नाही, कारण बघा जी डेव्हलपर सेलसाठी बिल्डिंग बनवतो ती बिल्डिंग थोडीशी प्रीमियम असते, तिथं कन्स्ट्रक्शन क्वालिटी थोडी चांगली असते आणि एम्युनिटीज दिल्या असतात. पण ह्या ज्या गोष्टी असतात त्या साधारणतः म्हाडाच्या बिल्डिंगला दिली जात नाही. तर तशा केसमध्ये ह्या घरांची किंमत डायरेक्टली म्हाडाच्या घरांना लावणं योग्य होणार नाही. त्यांची किंमत जी असते ती त्या घरांपेक्षा जवळपास 20 ते 30% तुम्हाला कमी पकडायची असते. त्याचप्रकारे त्या सोसायटीच्या अंतर्गत ज्या एम्युनिटीज दाखवल्या असतात त्यांनाही नॉर्मली या म्हाडाच्या घरांना जे आहे तो ॲक्सेस दिला नसतो. तर काही केसेसमध्ये असं दिसून आलेलं आहे की बघा, ज्यावेळी घरांची संख्या ही थोडी कमी असते तर अशा केसमध्ये काय होतं की जी मेन सेल बिल्डिंग आहे त्यामध्येच ही घरं बांधली जातात. तर अशा केसमध्ये तुम्हाला तो एक फायदा आहे की तुम्हाला सेल बिल्डिंगमध्ये म्हणजे जी मेन चांगली बिल्डिंग आहे त्यामध्येच तुम्हाला घर मिळू शकतं. दुसरी एक कंडिशन बनते की कधी कधी डेव्हलपर काय करतात की थोडे ॲडिशनल पैसे घेऊन तुम्हाला त्या एम्युनिटीजनाही ॲक्सेस देत असतात. तर तुम्हाला तोही एक ऑप्शन मिळू शकतो काही डेव्हलपर्सकडे, पण मेजॉरिटी डेव्हलपरकडे तुम्हाला तो ऑप्शन मिळणार नाही आहे. साधारणतः ही बिल्डिंग सेपरेट बांधली जाते, त्याचा एंट्रन्सही सेपरेट केला जातो आणि त्या बिल्डिंगला नॉर्मली ह्या कोणत्याही एम्युनिटीजना ॲक्सेस नसतो. तर हे सर्व काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला 20% सर्वसमावेशक घरांना अप्लिकेशन करण्याआधी कन्सिडर करायचे आहेत. तर लक्षात घ्या, जर तुम्ही त्या डेव्हलपरचं मेन बिल्डिंगमधलं घर बघत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही म्हाडा थ्रू अप्लाय कराल तुम्हाला स्वस्तामध्ये घर मिळून जाईल, तर तसं नसतं. तर नॉर्मली ज्या एम्युनिटीज त्या प्रोजेक्टच्या अंडर दाखवलेल्या असतात त्या एम्युनिटीज ज्या आहेत त्या म्हाडाच्या बिल्डिंग्सना किंवा ज्या लॉटरीच्या बिल्डिंग आहेत त्यांना त्या ॲक्सेस नसतो. तर मी अपेक्षा करतो की तुम्हाला जी माहिती 20% सर्वसमावेशक घरांबद्दल हवी होती ती सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळाली असेल. याशिवाय मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता, तो वरती मी आय बटनमध्ये सोडून देईन, तिकडे तुम्हाला अधिक माहिती ह्याबद्दलची मिळू शकते. लक्षात घ्या, तर तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टमध्ये घर तुम्ही घेण्याचा प्लॅन करत होता आणि तुम्हाला आता वाटत असेल की त्या प्रोजेक्टमध्ये मला कमी किमतीमध्ये म्हाडाच्या अंतर्गत घर मिळत असेल, तर तसं नसतं. नॉर्मली त्या एम्युनिटीज ज्या त्या प्रोजेक्टच्या अंतर्गत दाखवल्या असतात त्या तुम्हाला बेनिफिट मिळत नसतो. तरी सुद्धा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदा त्या प्रोजेक्टला व्हिजिट करून ह्याबद्दलची एक्झॅक्ट माहिती घेऊ शकता.
आता आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे की प्रधानमंत्री आवास योजनेचा बेनिफिट आपल्याला 20% सर्वसमावेशक घरांमध्ये घेता येणार आहे की नाही. तर ह्याचं उत्तर आहे हो. तुम्ही ह्याचा बेनिफिट जो आहे तो सर्वसमावेशक घरांमध्येही घेऊ शकता. तर सर्वात आधी आपण थोडं बघूया की प्रधानमंत्री आवास योजना ही एक्झॅक्टली स्कीम काय आहे आणि त्याच्या अंतर्गत कोणते कोणते बेनिफिट तुम्हाला मिळतात. तर काही वर्षापूर्वी आपले सध्याचे जे प्रधानमंत्री आहेत माननीय नरेंद्र मोदी यांनी एक स्कीम लॉन्च केली होती, हाऊसिंग फॉर एव्हरीवन, म्हणजे प्रत्येकासाठी घर ह्या स्कीमचं नाव होतं. ज्याच्या अंतर्गत त्यांनी एक प्रधानमंत्री आवास योजना नावाची एक स्कीम लॉन्च केली होती. त्याच्या अंतर्गत बरेच फॅक्टर होते की हाऊसिंग म्हणजे रुरल हाऊसिंग आहे, अर्बन हाऊसिंग आहे, स्लम रिडेव्हलपमेंट आहे. तर त्यातलीच एक स्कीम आहे प्रधानमंत्री आवास योजनेची, ज्याच्या अंतर्गत जे आहे ते तुम्हाला तुमच्या घराच्या किमतीवरती 2.5 लाखाची सबसिडी केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळत असते. तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत वेगवेगळे सेक्शन्सही आहेत, ज्यामध्ये स्लम रिडेव्हलपमेंट आहे, रुरल हाऊसिंग आहे, अर्बन हाऊसिंग आहे. आता आपण बघणार आहोत की जी अर्बन हाऊसिंग आहे किंवा आपल्याला जे कामाचं हाऊसिंग आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघणार आहोत. तर बघा, ह्या योजनेचा मॅक्सिमम बेनिफिट जो आहे तो लोकांना बँकेच्या थ्रू घेतलेला आहे. तर बँकेचा जेव्हा तुम्ही होम लोनसाठी अप्लिकेशन करता तिकडून तुम्ही हा जो 2.5 लाखाचा बेनिफिट आहे तो तिकडून तुम्ही क्लेम करू शकता. आणि मॅक्सिमम लोक जे प्रायव्हेट डेव्हलपरकडून घर देतात त्यांना हा जो बेनिफिट आहे हा त्यांच्या बँकेच्या लोन थ्रू मिळत आहे. पण काही स्कीम असतात जिथे तुम्हाला हा जो बेनिफिट असतो डायरेक्टली तुमच्या घराच्या किमतीतून कमी करून मिळतो. त्यातली जी स्कीम असते ती आहे म्हाडाची स्कीम. त्याच प्रकारे सिडकोनेही अशा प्रकारची घरं बांधलेली आहेत. आणि ह्या आधी तुम्हाला काही मॉडेल सांगितलं आहे की PPP मॉडेल, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, ज्यामध्ये प्रायव्हेट डेव्हलपर्स जे असतात ते म्हाडाबरोबर टायअप करून अशा प्रकारच्या स्कीम रन करत असतात. तर त्याबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ सांगितला होता, ज्यामध्ये तुम्हाला पारगलमध्ये तुम्हाला एक घर दाखवलं होतं. अशा प्रकारची सेम स्कीम जी आहे PCND लॉटरी अंतर्गत 7.5 लाखामध्येही घर अनाऊन्स झालं होतं पुण्याला. त्याचप्रकारे सिडकोचेही जवळपास 15 लाखामध्ये घरं अनाऊन्स झाली होती 2018 मध्ये, 17 लाखामध्ये अनाऊन्स झालेली होती 2019 मध्ये. तर अशा वेगवेगळ्या किमतीला ऑलरेडी घरं काही प्रमाणात अनाऊन्स होऊन गेली होती. तर जेव्हा अशा स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला हा बेनिफिट मिळतो तर त्यावेळी तुमच्या घराच्या मूळ किमतीतून ही 2.5 लाख जी किंमत आहे ती वजा केली जाते. ॲट द सेम टाइम ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला 1000 रुपये स्टॅम्प ड्युटीचा बेनिफिटही मिळतो. पण ज्यावेळी तुम्ही अशा योजनेच्या अंतर्गत तुम्ही ॲप्लिकेशन करत नाही तर अशावेळी तुम्ही तुमच्या बँक लोन अकाउंटमध्ये तुमचा हा बेनिफिट घेऊ शकता. तर त्यासाठी तुम्हाला ज्यावेळी तुम्ही बँकचं लोन करून घ्याल तर त्यावेळी तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला आवास योजनेचा बेनिफिट घ्यायचा आहे. बँक तुमच्या बिहाफवरती ते ॲप्लिकेशन सबमिट करेल आणि साधारणतः 6 महिने ते 1 वर्षाच्या ड्युरेशनमध्ये तुम्हाला ही जी सबसिडी आहे ती तुमच्या अकाउंटमध्ये मिळून जाते. तर ज्यावेळी ही स्कीम लॉन्च केली गेली होती त्यामुळे जवळपास 18 लाखापर्यंत ज्यांचं फॅमिली इन्कम आहे त्यांना या स्कीमचा बेनिफिट घेता येत होता. पण जर तुम्हाला माहिती असेल की मार्च 2021 पासून जी LIGच्या कॅटेगरीच्या वरची जी स्कीम आहे ही आता डिस्कंटिन्यू झालेली आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही जर HIG किंवा MIG कॅटेगरीमध्ये असाल तर अशा केसमध्ये तुम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये ह्याचा बेनिफिट घेता येणार नाही. पण जर तुम्ही EWS आणि LIG कॅटेगरीमध्ये असाल तर ती स्कीम जवळपास 2 मार्च 2022 पर्यंत अजूनही लागू आहे. तर तुम्ही जरी 20% सर्वसमावेशक घरांमध्ये ॲप्लिकेशन केलं तरी सुद्धा तुम्ही हा 2.5 लाखाचा बेनिफिट जो आहे तो तुमच्या लोन अकाउंटमध्ये घेऊ शकता. पण लक्षात घ्या ही स्कीम सध्याच्या काळामध्ये फक्त LIG आणि EWS कॅटेगरीला ॲप्लिकेबल आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला 1000 रुपये स्टॅम्प ड्युटीचा जो बेनिफिट आहे तो मात्र ह्यामध्ये घेता येणार नाही आहे. तुम्हाला फक्त जे अमाऊंट आहे म्हणजे जी 2.5 लाखाची सबसिडी आहे ती तुमच्या लोन अकाउंटमध्ये मिळून जाईल. पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कोणताही बेनिफिट या स्कीमच्या अंतर्गत मिळणार नाही आहे. आता आपण बघूया की प्रधानमंत्री आवास योजनेबद्दलच्या इम्पॉर्टंट कंडिशन्स. तर आपण 4 इम्पॉर्टंट कंडिशन्स ह्यामध्ये बघणार आहोत. कंडिशन तशा बऱ्याच आहेत पण आपण मेजरच्या 4 इम्पॉर्टंट कंडिशन आहेत त्याच बघणार आहोत. तर पहिली जी कंडिशन असते ती तुमचं भारतामध्ये कुठेही पक्कं घर नसावं. तर लक्षात घ्या, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये तुमचं कुठेही पक्कं घर नसावं. सेकंड जी कंडिशन आहे ती आहे फिमेल कॉप्लिकंट. तर LIG आणि EWS कॅटेगरीसाठी फिमेल कॉप्लिकंट जे आहे ते कंपल्सरी आहे. तर अशा केसमध्ये लॉटरीचं अप्लिकेशन करताना तुमच्या बायकोला ॲज अ फिमेल कॉप्लिकंट म्हणून कंपल्सरी तुम्ही एंट्री करून घ्या, जेणेकरून तुमचं जे पुढे अप्लिकेशन आहे ते सोपं होऊन जाईल. तर इन केस तुम्ही अनमॅरिड असाल तर अशा केसमध्ये तुमच्या आईला तुम्ही ॲज अ फिमेल कॉप्लिकंट म्हणून दाखवू शकता. पण लक्षात घ्या, जी घर कुठेही नसावी ही कंडिशन त्या दोघांनाही अप्लिकेबल होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही जोही कॉप्लिकंट टाकाल त्यालाही ती कंडिशन लागू होणार आहे. तिसरी महत्त्वाची कंडिशन म्हणजे बघा की म्हाडाची इन्कम कॅल्क्युलेशनची व्याख्या जी आहे ती थोडी वेगळी आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनेची इन्कम कॅल्क्युलेशनची व्याख्या जी आहे ती थोडी वेगळी आहे. तर म्हाडाची व्याख्या काय आहे, त्यामध्ये काय रिम्बर्समेंट कंपोनंट म्हणजे HRA सारखे जे रिम्बर्समेंट कंपोनंट आहेत ते कन्सिडर करायचे नसतात. वरती आय बटनमध्ये मी लिंक सोडून देईन, तिकडून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. पण जी आवास योजनेची कंडिशन आहे त्यामध्ये तुम्हाला ग्रॉस इन्कम कन्सिडर करायचं असतं. त्यामुळे तुमच्या फॅमिलीचं जेही ग्रॉस इन्कम असणार आहे ते तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. त्यामुळे मे बी तुम्ही म्हाडामध्ये LIG कॅटेगरीमध्ये एलिजिबल झाला असाल पण तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मे बी MIG कॅटेगरीमध्ये एलिजिबल होऊ शकता. तर अशा केसमध्ये तुमच्या ITR वरती किती इन्कम दिसत आहे तर तुमची ग्रॉस इन्कम किती आहे
नवरा आणि बायको दोघांचं मिळून किती आहे ह्याबद्दल कॅल्क्युलेशन करून घ्या. जर ते तुमचं 6 लाखाच्या आतमध्ये असेल तरच तुम्ही या आवास योजनेमध्ये एलिजिबल व्हाल, कारण 6 लाखाच्या वरची जी आवास योजना आहे ती सध्या बंद झालेली आहे. याशिवाय चौथा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे लॉक इन पिरियड. नॉर्मली अशा घरांना काही लॉक इन पिरियड अप्लिकेबल असतात, त्याप्रमाणे जी डायरेक्ट स्कीम जी आहे त्याच्या अंतर्गत जवळपास 10 वर्षाचा लॉक इन पिरियड अप्लिकेबल असतो. त्याचप्रकारे लोनचं ड्युरेशन जे आहे ते 20 वर्षाचं असावं असे काही लॉक इन कंडिशन्स असतात. म्हणजे बँक लोनचं जे कंडिशन्स आहेत त्यामध्ये काही तुम्हाला शिथिलपणा मिळू शकतो, पण त्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेबरोबर डिस्कस करा की लॉक इन किती आहे आणि त्यानंतर तुम्ही या स्कीमसाठी जे आहे ते अप्लिकेशन करू शकता. त्यामुळे नक्कीच 2022 पर्यंत मे बी सगळ्यांना स्वतःचं घर मिळालं नसेल, पण नक्कीच गव्हर्नमेंटने खूप चांगला प्रयत्न प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत केलेला आहे. आणि तुम्ही कुठेतरी बघू शकता की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गतच ही जी लॉटरी आहेत त्या पुश केल्या जात आहेत. रिसेंट डेजमध्ये जे आहेत ते म्हाडाकडून म्हणा की सिडकोकडून म्हणा अशा प्रकारच्या लॉटऱ्या ज्या आहेत त्या आवास योजनेच्या अंतर्गत पुश केल्या जात आहेत, ज्याच्यामुळे सर्वांनाच बेनिफिट आहे. कारण गव्हर्नमेंटला किंवा म्हाडाला किंवा सिडकोलाही म्हणा एक अफोर्डेबल प्राइसमध्ये किंवा स्वस्तामध्ये काही लँड मिळतात आणि त्याचा बेनिफिट घेऊन लोकांना पर्यंत ही घरं पोहोचवली जात आहेत. तर मी अपेक्षा करतो की तुम्हाला 20% सर्वसमावेशक घरं आणि प्रधानमंत्री आवास योजना ह्या दोघांबद्दल आवश्यक असलेली सर्व माहिती या व्हिडिओमधून मिळालेली असेल. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मला विचारू शकता, त्याचं उत्तर मी लवकरचा प्रयत्न करीन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक मारा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हाही तुम्हाला असे व्हिडिओ येतील त्यावेळी तुम्हाला इमिडिएटली नोटिफिकेशन मिळून जाईल. धन्यवाद.